नमस्कार, मी स्नेहल परमेश्वर होपी आणि तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर आज मी आहे ऋषिकेशमध्ये असलेला कुंजापुरी या टेम्पलमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की मी किती ॲडव्हेंचरस फ्रीक गर्ल आहे, म्हणजे लाईक मला ट्रेकिंग भयानक आवडतं। तर आज देखील मी अशाच अविस्मरणीय ट्रेकसाठी इथं आलेली आहे। म्हणजे लिटरली सगळे पहाड, हा जो तुम्हाला व्ह्यू दिसतोय खूप भारी, खूप भारी। एकदम फॉरवर्ड ऋषिकेश जवळचे एक सुंदर स्थान आहे जे निसर्गाच्या कुशीत आणि धार्मिकतेच्या वातावरणात वेढलेलं आहे। चला तर मग सुरू करूया। तर ह्या ट्रेकची सुरुवात होते हे 300 पायरे चढून आणि वरती चढल्यानंतर तुमच्या समोर येतं हे सुंदर असं मंदिर। हे जे मंदिर आहे ते दुर्गा मातेचे मंदिर आहे। तर हे मंदिर हिमालयाच्या पर्वतरांगा आणि गंगा नदीच्या सहवासात आहे। इथून संपूर्ण ऋषिकेश आणि आसपासचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते। तर कुंजापुरी मंदिराला धार्मिक महत्त्व आहे कारण 52 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं हे मंदिर। येथे येणारे भाविक देवीची पूजा आणि ध्यानासाठी येतात। ट्रेक करताना निसर्ग आणि आध्यात्मिकतेचा हा अनुभव एकत्र आपल्याला मिळतो। जर तुम्ही सकाळी लवकर पोहोचलात तर इथे सूर्योदयाचं दृश्य इतकं सुंदर असतं की शब्दच अपुरे पडतात। हिमालयाच्या शिखरावरून प्रकाश फाकतो आणि संपूर्ण परिसर उजळून निघतो। तर यासाठीच आम्ही सकाळी 5:30 वाजता तपोवनमधून निघालो होतो आणि इथं 1 तास पाऊण तास वाट बघितल्यानंतर आम्हाला हे सुंदर असं सूर्याचं दर्शन झालं आणि खरंच एकदम छान वाटलं। आता एक अशा सुंदर अशा स्पॉटवर आहे ना, तिथून म्हणजे लाईक शब्दात नाही मांडू शकत एवढं सुंदर असं सनराईज बघितलं ॲक्च्युली। आणि ह्याच्यासाठी अर्धा तास 1 तास आम्ही इथं एक छान असं इथं बसलो आणि त्याच्यानंतर फायनली आम्हाला सनराईजचा जो व्ह्यू आहे तो भेटला आणि इट इज रिअली अमेझिंग। खरंच खूप भारी आहे। आणि हा जो तुम्हाला व्ह्यू दिसतोय, माझे जे दर्शक आहेत, आय कांट इवन से इन वर्ड्स, मी शब्दात नाही मांडू शकत। खूप भारी, खूप भारी। सगळ्यांनी एवढी भूक लागली आहे। 3-4 मॅगीच्या प्लेट्स आहेत, आलू पराठा आहे, टोस्ट आहे, पकोडे मागवलेत आणि सगळं छान आहे। आम्ही आता जस्ट ट्रेकला सुरुवात केली आहे आणि माझ्यासोबत मी सांगते जुलिओ, हुलिओ, Julio, no, Julio, mi amor. Yeah, he is from Venezuela, साऊथ अमेरिका आपलं कॉन्टिनेंट आहे, तिथून आलेला आहे। त्याच्यानंतर दीक्षा, यू नो, त्याच्यानंतर ही सिद्धी महाराष्ट्रातली आपल्या पुण्यामधली मुलगी आहे आणि हे दोन्ही पहाडन आहेत। ती पण इथलीच आहे, ही पण इथलीच आहे। हे पुढे दोघं चाललेत ना, ॲक्च्युली त्यांनी लास्ट टाइम ट्रेकिंग केलं होतं, सो त्यांनी जस्ट अंदाज बांधून म्हणतायत की हा वे असेल, तिकडनं जायचंय आणि डोळ्यावर पट्टी बांधून आम्ही त्यांच्या पाठीमागं जातोय। सो इट्स ऑल्सो एक्सपिरियन्सिंग बिकॉज वी आर नॉट दॅट मच कॉन्फिडंट अबाउट द वे। सो जसं होईल तसं आम्ही ट्रेक पूर्ण करतोय। Shit, we are lost now. Wow. So we have to go back. We have to go back. Overacting का तो? 50 कट। Julio.
तर घनदाट जंगलातून रस्ता काढत खोलदऱ्यांच्या सहवासात आणि पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकत आणि मध्येच हिमालयाचं दर्शन घेत आम्ही ट्रेक कंप्लीट करत होतो. जे सुरुवातीला आम्ही आलेलो 20-25 जणांमध्ये आम्ही 10-5-6 जण जे आहेत ते पूर्णपणे ह्या हिमालयाच्या खुशीमध्ये लॉस्ट झालो. पण तरीही स्वतःवर विश्वास ठेवत, जे आमचे गाईड्स म्हणजे जे मागच्या वेळी ट्रेक केलं त्यांच्यावर विश्वास ठेवत आम्ही ट्रेक हळूहळू कंप्लीट करत होतो. पाण्याच्या बॉटल संपत होत्या, खायचं संपत होतं, तरी पण एकमेकांना धीर देत पुढं आम्ही हा ट्रेक कंप्लीट करत होतो. पण ह्याच्यामध्ये हे नवीन अनुभव जो मिळत होता हा वेगळाच. म्हणजे जवळपास 2 तासांनी आम्हाला रस्ता भेटलेला आहे आणि आम्ही परतच्या रस्त्यावर चाललेलो आहेत. म्हणजे आम्हाला रस्ता सापडलेला आहे. मस्त आहे. बोगरे आले कुत्ते काटते नहीं. बकरी है ना ये? क्या बता, ये बकरी है, ये मेंढी. हे बरोबर वरती पहाडावर एक गाव आहे छानपैकी. ती कुसली आहे. आता 11:30 वाजलेत आणि खूप छान असं ॲडव्हेंचरस ट्रेक करून म्हणजे खरंच खूप भयानक छान होतं. त्याच्यानंतर सगळ्यांना थोडीशी विश्रांती इथे थांबलेली आहे. आणि या साईडला दिसते हे तपोवन आहे. हार्डली 1.5 मतलब 2 किलोमीटर्स आहे. आणि आता आम्ही खूप ट्रेकिंग छान ॲडव्हेंचरस ट्रेकिंग करून आता छान अशा वॉटरफॉल जवळ आलेलो आहे. आलेलो आहे आणि सुंदर फ्रेश होणार आहे आम्ही. तो गीली हो गई है. लुक मस्त लग रहा है. सिद्धि झूठी नीचे आ. कितनी बदतमीज है ये. And dance in the stardust, gentle flow. Dancing in the stardust, we're weightless and free in a world of wonders. Just you and me, lost in the moment. Our spirits ignite as we twirl in the magic of the cosmic light. Among constellations, we'll find our way through the celestial symphony. We'll sway. Dancing in the stardust, we're weightless and free in a world of wonders. Just you and me, lost in the moment. Our spirits ignite as we twirl in the magic of the cosmic light. The shimmering galaxies will find our way. Guided by love's तर फ्रेंड्स, हा असं झालं माझा कुंजापुरी ट्रेकचा अनुभव. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठल्या ट्रेकवर जावंसं वाटत आहे. लवकरच भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि ट्रेकिंग करत राहा. जय हिंद. Cómetelo.